जोरी आमच्या भोंवतणचें सगळं अनिश्चित असलें, पण घरा बसूनच स्थिरता निर्माण करपाचो एक मार्ग मेळ्ळो जाल्यार. चला, आज आमी वेलनेस ऑन्टरप्रेन्युअराच्या संसाराची एक वळख करून घेवयात. जेव्हा सगळं अनिश्चित दिसता तेव्हा असं कितें तरी बांधात जे निश्चित असतं. हें पळयल्यार फकत एक वाक्य न्हय. आज्याच्या काळात जो कोण दबावाक फुड्डो करता त्यांच्या खातीर ही एक घट्ट विचारसरणी. म्हणल्यार जेव्हा भोवतणचे वातावरण बदलता तेव्हा नियंत्रण आपणाच्या हातात घेऊन कितें तरी घट बांधपाची ही एक संधी. तर चला, एका अशा स्थितीची वळख करूया ज्याच्याविषयी आम्ही छाडचे उलोवनात पण जायतीम जणांन त्या अनुभवतात. आमच्या पहिल्या भागामध्ये आम्ही हीच मौन स्थिती आणि आधुनिक भारतीय जिवितावर पडपी दबाव समजून घेवतोले. आम्ही सगळं बरें केलं, पण जिवीत मात जोड दिसता. कित्याक सनडखी भावना वळखीची लागता न्हय. जिवितान सगळे नियम पाळले, खूप कष्ट घेतले, पण तरी असताना मनात एक कसली तरी अस्थिरता उरता की कितें तरी चुकता. एक गोष्ट सांगू, ज्या कोणाक असम दिसता ते एकले नात. तर फुडारक येवपी हे 5 मुख्य दबाव खंयचे? पहिलें, नोकरीची असुरक्षितताय. दुसरें, एआयक लागून येवपी बदल. तिसरें, के आकाराची संपत्तीची दारी. म्हणल्यार थोडे लोक गिरेस्ट जातात आणि बाकी सगळे संघर्ष करतात. चौथें, भोलायकी एक विट्टो घेवपाची वस्तू जाल्या. आणि निमाणें, मानसिक थकवो. हे फोकट व्यक्तिगत समस्या न्हय, पण आमच्या सगळ्यांच्या मुखार उभी असलेली आव्हानां. पण एक सांगूम, समस्या वळखोच ही फकत पहिली पायरी. आता आम्ही समाधानाच्या दिशेने चालूया. आमच्या दुसऱ्या भागात आम्ही पळवतोले की कशे परीम नोदरेन बदल हाडून नवे संधीचे दार उगतेम करूं येता. पूण जेव्हा पुराई व्यवस्थाच एक आव्हान कोशी दिसता तेव्हा जाप खंय सोदची. जाप आमकां दिसता ताच्या परोस चड लागीं आसा आणि तिची सुरवात एकदम मुलाव्या बदलांतल्यान जाता. आणि ही जाप तेक पद्धतीन अनेक चड कष्ट करपात नाय. जाप आसा एक असो घट पायोबंद पंथ जो आम्ही आत्तां सुलवले त्या दबावांक सोसूंक शकता. म्हणल्यार चड यत्न करच्या परोस एक चतुर नियोजनाचो हा बदल. आयच्या तणतणावाचे आणि प्रदूषणाच्या संसारात वेलनेस व भोलायकी ही आता चैनीची वस्तू उरूंक ना. ती एक गरज जाल्या. आणि जोय मूलवी गरज असता थंय एक घट्ट आणि टिकाऊ आर्थिक संधी निर्माण जाता. आणि हांगासर व्यक्तिगत भोलायकी आणि आर्थिक स्थिरता एकमेकांक मिळतात. तर भोलायकेचो हो पायो असो बांदचो कसो? चला, आता संकल्पनेकडलेन ठोस विज्ञानाकडे वचूया. तिसऱ्या भागांत आम्ही लवचिकतायेच्या विज्ञानाची आणि रोग प्रतिकार शिक्षणाचे टॅक्टिकची सोद घेतले. आणि हे विज्ञान काहीच नवे ना, त्याच्या फाटल्यान ह्या क्षेत्रातल्या जाणकाराचं दशकांचं संशोधन असा. ताचलो एक महालगोडो म्हणल्यार फोर लाईफ, द इम्युन सिस्टीम कंपनी. तांणी 25 वर्षांपरस चड वेळ आमच्या कुडीचे सैमीक सुरक्षेक समजुपाक आणि ती वाडोवपाक खर्च केला. 437%. हो अंकडा ऐकून थोडो अजीब दिसता न्हू? इतली व्हडली सुधारणा ती खंयच्या येवंक शकता? चला, आता ह्या अजाप करपी अंकड्या फाटलें विज्ञान कितें आसा तें पळोवया. हो, अंकडो नॅचरल किलर सेल ॲक्टिव्हिटीक लागू जाता. तांकां आमचे रोग प्रतिकार शक्तीचे पहिले सोयरी मानून येता. अभ्यासांतले हें सिद्ध जालां की थोडे खाशेल इम्यून एज्युकेशन मॉलिक्युल्स त्यांची कार्यक्षमता 467% वदोवंक शकतात. म्हणल्यार आमचे कुडीक राखपाचे क्षमतेत ही एक प्रचंड व्हडली उडी. तो हे इतले शक्तिशाली रेणू म्हणल्यार किती? तांकां ट्रान्सफर फॅक्टर्स म्हणटात. हे जिनोसत्वान व ओखदान न्हय, हे संदेशवाहक रेणू आसात जे आमच्या रोग प्रतिकार शक्ती खातीर एका व्यक्तिगत प्रशिक्षका भशेन काम करतात. तांकां चड हुशार, वेगवान आणि कार्यक्षम जावपाक शिकोण. ओके, आता हे शक्तिशाली विज्ञानाक एका खोऱ्या संसारातले संधी कडेन जोडूया. चौथ्या भागांत आम्ही एका असा व्यवसाय मॉडेलाची परखण करतोले जे खास करून आधुनिक भारतीय जिविताचा सट्ट्या खातीर तयार केला. हे मॉडेल आम्ही पहिलीम उलयल्ल्या दबावांक थोडक जाप दिता. नोकरेच्या असुरक्षितताये बदलेक जायत्या मार्गांनी येवपाची योजना बांदूप. एआयच्या वाडट्या प्रभावाक फुड्डो करपाक वेलनेसाच्या मनसा मोडल्या नातेच्या लक्ष केंद्रित करूप. एका गुंतागुंथेच्या संसाराखातीर हो एक संपूर्ण उपाय. आणि हाची सुरवात करूक एकदम सोपे, फकत 3 पायऱ्यांनी. पहिले, वंटोप. दुसरे,
दिल्लीम साधना वापरून शिक्षण दिवप आणि तिसरे यणावळ जोडप हे अशे तरेने तयार केलेला की कुण्णाकूय तेम सोपेम जावचें जोर पहिलेम केदाचोय असे करूंक ना तरी एका चतुर व्यवसायाचं चित्र कशें दिसतं मालाची चिंता ना सुरवातीचो खर्च ओणो आणि खंयचा नोई बसून काम करपाचो स्वातंत्र्य ही एक जागतिक संधिया जेका स्थानिक आधार मेळता हाका लागून दोन्ही संसारांतलं बडेपण एकट्टाम येता आता निम्माणेम चोला व्यवसाय मॉडेलाच्या पलतोडी वचून खऱ्या बदलाकडेन नजर मारूंया आमच्या 5व्या आणि निम्माण्या भागात आम्ही शक्यतायेच्या मार्गाचो सोद घेतले एक असो प्रवास जो फक्त येणावळी पोरोस खूप छाड मोलाचो हाय खरेंच एक गिरेस्त जिवीत बंदपाची गोष्ट जे हो एक खूप सुंदर प्रवास जोय एकाच वेळार 3 खंबे घट्ट जातात आर्थिक स्थिती भलायकी आणि दुसऱ्यांचर सकारात्मक प्रभाव घालपाची ताकद चला आर्थिक क्षमतेचम एक चित्र पुलेव्या सुरुवात एक बोरी जोड येणावळ म्हणून जाऊ येता पुढे वचून ती एक पुराई वेळ चालपी येणावळ जाऊ शकता आणि जे दुसऱ्यांक फुडदारपण आणि प्रेरणा दितात तांचे खातीर क्षमता अमर्यादित असा हा एक असो वाढीचो मार्ग जच्यावर नियंत्रण आपण्याचे मसता पण जायते पावटी सगळ्यांत मोलादीक इनाम तें आसता जे हिशोबाच्या पुस्तकार दिसना जशे की विचारसरणीत जावपी बदल आत्मविश्वासात जावपी वाढ आणि सगळ्यांत महत्वाचे जे गोजली खरेच महत्वाचे आसात त्यांच्या खातीर मेळपी वेळ आणि स्वातंत्र्य आमी जायत्या गोजालींचेर उलयल्यान आव्हानांपासून ते एका संभाव्य मार्गामेरेन आता आमी सगळ्यात महत्वाच्या भागात पावल्यान निर्णयाचो क्षण फुडेम कितेम करचे हाचेर विचार करपा खातीर हे एक आपोवण हो निमाणो विचार खूप महत्वाचो बहुंटांच्या संसाराचार जरी आमी नियंत्रण दवरूंक शकले ना तरी आपलो प्रतिसाद कसो असो हे निवडपाची ताकद सदांच आमचेकडेन असता आणि ती निवड सगळे बदलूंक शकता ज्या कोणाकूय ह्या उलोवपान एक आपलेपण दिसलम आणि पुढली माहिती घेवपाक मन तयार असा तेंचे खातीर हे एक आमंत्रण वेलनेस फॉर लायफ अकॅडमी हो एक असो जागो जंय शिकप विकास आणि आधार एकठांय मेळटा पुढले पाऊल मारून एक मोगाचं आमंत्रण